नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 1 तारीखला शनिवारी शेवटचं 7व्या फेरीचं मतदान झालं आणि दीड तासात सगळ्याच्या सगळ्या वृत्तवाहिन्यांवर, सगळ्या भाषेतल्या वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोलचे आकडे यायला लागले. रात्री उशिरापर्यंत हे आकडे सादर करण्यात आले, त्याच्यावरचं विश्लेषण करण्यात आलं. काही वाहिन्यांनी, प्रामुख्याने राष्ट्रीय वाहिन्यांनी तर अगदी राज्यवार आणि प्रमुख नेत्यांच्या लढती अशा मतदानाचे देखील एक्झिट पोल सांगितलेले आहेत. मी त्या सगळ्या तपशिलात जाणार नाही, कारण अनेकदा एक्झिट पोल चुकीचे ठरतात, ओपिनियन पोल तोंडघशी पडतात, काही बरोबर येतात, काही चुकतात. पण माझा निवडणुकांचा जो अभ्यास आहे आणि माझे काही अनुयायी तयार झालेत, माझ्यावर विश्वास ठेवणारे लोक तयार झालेत. कारण 2014 आणि 2019मध्ये निवडणुकांच्या घोषणांपूर्वी जवळजवळ 8, 10, 12 महिने आधी पुस्तक लिहून मी जे आकडे जाहीर केले होते ते बरोबर ठरले होते. पण तो राजकीय अंदाज होता, कारण मी कुठलाही सर्वे घेत नाही. त्यामुळे यावेळेलाही माझा अंदाज मी ऑगस्टमध्ये जाहीर केला होता आणि त्यामुळेच जे नंतर येणारे ओपिनियन पोल, एक्झिट पोल यांच्यावर माझं बारीक लक्ष आहे. बाकी कुठल्याही पक्षाचे प्रवक्ते, नेते काय बरळतात याला मी फारशी काडीची किंमत देत नाही. आणि तितकीच मी इतर कुठच्याही ओपिनियन पोल आणि एक्झिट पोल यांना फारशी किंमत देत नाही. कारण माझा जो अभ्यास आहे त्यानुसार निकाल येतात की नाही याच्याकडे माझं लक्ष असतं. कारण मी राजकीय विश्लेषण करतो आणि राजकीय विश्लेषणाच्या आणि अभ्यासाच्या आधारे माझे आकडे सांगत असतो. आणि एकदा सांगितल्यानंतर 6-8 महिन्यानंतरसुद्धा मी माझ्या आकड्यांमध्ये बदल करत नाही. याचं कारण ते तत्कालीन राजकीय परिस्थिती, मतदारांसमोरचे पर्याय अशा विविध गोष्टींवर आधारित असतात. तितकेच ते आधीच्या निवडणूक निकालांबद्दल जी आकडेवारी असते त्याच्या संदर्भाने महत्त्वाचे असतात. पण यावेळेला महाराष्ट्राच्या बाबतीत माझा जो अंदाज होता त्याला थोडा धक्का बसताना दिसतोय. म्हणजे अजून निकाल आलेले नाहीत, पण जे एक्झिट पोल आले त्या एक्झिट पोलमध्ये लक्षात घेण्यासारखी महाराष्ट्राविषयीची जी गोष्ट आहे त्याकडे बहुतेक विश्लेषकांचं साफ दुर्लक्ष झालेलं आहे. कारण जिंकणार कोण, हरणार कोण या गदारोळातच जेव्हा तुम्ही गोंधळात सापडता तेव्हा निवडणुकांचा आणि राजकारणाचा अभ्यास नेमका करता येत नाही. आणि या बाबतीत फक्त एक्झिट पोल करणारा एक पोलस्टर आहे ज्याचं नाव प्रदीप गुप्ता आहे. ॲक्सिस माय इंडिया या चाचणी संस्थेचा तो प्रमुख आहे आणि गेले अनेक वर्ष तो एक्झिट पोल करतो आहे. आणि तो सांगतो की मी फक्त एक्झिट पोल करतो, मी ओपिनियन पोल काढत नाही. मत देऊन बाहेर आलेल्या मतदाराच्या कडून मिळणाऱ्या आधारावर तो एक्झिट पोल करत असतो. आणि त्याने सुद्धा यावेळेला जे आकडे दिलेत त्याकडे माझं बारकाईने लक्ष होतं. आणि म्हणून महाराष्ट्राविषयी प्रदीप गुप्ता काय म्हणतो हे माझ्या दृष्टीने अतिशय गंभीर विषय आहे. अगदी मतमोजणीच्या आधी प्रदीप गुप्ताच्या महाराष्ट्रविषयक एक्झिट पोलला मी प्राधान्य देऊन एक स्वतंत्र विषय करतो आहे. तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ ऐकत असाल त्यावेळेला मतमोजणी सुरू झालेली असणार आहे. पण एक्झिट पोलचे आकडे देताना प्रदीप गुप्ताने सीट किती कोणाला दिलेत या माझ्या दृष्टीने दुय्यम आहेत. प्रदीप गुप्ताने महाराष्ट्रातल्या प्रमुख 6 पक्षांना जी मतांची आकडेवारी दिलेली आहे ती मला धक्कादायक वाटलेली आहे. म्हणजे माझ्या अंदाजाच्या पलीकडे आहे, पण आशंकेच्या जवळची आहे. मी सतत सांगत आलो गेल्या 1.5-2 वर्षात तरी की आपल्या हिंदुत्वाला काळिमा फासून किंवा त्याचा बळी देऊन उद्धव ठाकरे राजकारणाकडे वळले,
सत्तेच्या राजकारणाकडे वळले आणि मुस्लिम वोट बँकेकडे वळले, ही मी सातत्याने सांगत होतो. आणि त्याचं प्रतिबिंब प्रदीप गुप्ताने एक्झिट पोलनंतर जी टक्केवारी जाहीर केली आहे त्यामध्ये पडलेलं दिसतं. आणि म्हणूनच हा स्वतंत्र विषय करायचं मी ठरवलं. आणि त्याकडे कुठच्याही चॅनेलवरच्या विश्लेषकांनी किंवा वर्तमानपत्रांनी गंभीरपणे बघितलेलं नाही. जे काय एक्झिट पोलचे आकडे मला आत्ता प्रदीप गुप्ताने महाराष्ट्रात भाजपला किंवा एकनाथ शिंदे किंवा अजितदादा शरद पवार यांना किती जागा मिळतील हे सांगितलं, हे पण लक्षात राहिलेलं नाही. पण या जागा जिंकताना जे काही आकडे प्रदीप गुप्ता सांगतो त्याला मी महत्त्व एवढ्यासाठी देतो की त्याने मतांची टक्केवारी अंदाजे सांगितलेली आहे. त्याला एक्झिट पोलमध्ये जी टक्केवारी आढळली ती सांगितली आहे आणि ती माझ्या मते फार मोठी महत्त्वाची आकडेवारी आहे. एक्झिट पोल प्रदीप गुप्ताचा याच्यानुसार आत्ता झालेल्या 5 फेऱ्यांमधल्या मतदानात भारतीय जनता पक्षाला 29% मतं मिळाली आहेत. एकनाथ शिंदेंना म्हणजे त्यांच्या निवडणूक आयोगाने अधिकृत ठरवलेल्या शिवसेनेला 13% मतं मिळालेली आहेत. अजितदादा पवारांच्या अधिकृत ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फक्त 4% मतं मिळालेली आहेत. आणि म्हणूनच या सगळ्यांची जी बेरीज होते ती जवळजवळ 46% होते. दुसरीकडे महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस पक्षाला 14% मतं, शरद पवारांच्या पक्षाला 9% मतं आणि उबाठा शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो आज पक्ष आहे त्याला 20% मतं. याचा अर्थ महाविकास आघाडीला 43% मतं मिळाली असं तो सांगतो. आघाडी आणि युती यामध्ये 3% फरक आहे आणि 3% महायुतीचं वजन जास्त आहे असं म्हटलं जातं. 11% त्यांनी इतर म्हटलेलं आहे. पण या 2 आघाड्यांमधल्या आपण जर बारकाईने बघितलं तर एकनाथ शिंदेंची 13% मतं आणि उबाठा शिवसेनेची 20% मतं ही मला राजकारणाला वळण देणारी वाटतात. आणि म्हणून मी हा स्वतंत्र विषय एक्झिट पोलच्या निमित्ताने फक्त महाराष्ट्रापुरता करतो आहे. मित्रांनो, शिवसेना भाजप युती ही 14 आणि 19मध्ये एकत्र लढली तेव्हा त्यांची एकत्रित बेरीज ही साधारण 50% आसपास किंवा पुढे जाणारी होती. आणि त्यामध्ये 28 ते 30% भाजपची तर शिवसेनेची साधारण 20% मतं होती. इथे एकट्या उद्धव ठाकरे यांना 20% मतं मिळालेली आहेत. पण त्यांच्यापासून फुटून वेगळे झालेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाला किंवा पक्षाला 13% मतं मिळालेली आहेत. ही बाब गंभीर आणि महत्त्वाची राजकारणातली मोठी उलथापालथ दाखवणारी आहे. अर्थात मतमोजणीतून त्यावर शिक्कामोर्तब व्हायचं आहे. पण हे जे एक्झिट पोलचे अंदाज आहेत हे म्हणून मला महत्त्वाचे वाटतात. यामध्ये 13% तुमचे एकनाथ शिंदे आणि 20% उद्धव ठाकरे ही बेरीज केली तर मित्रांनो ती 33% होते. यापूर्वी युती म्हणून शिवसेना बरोबर असताना भाजपला साधारण 30%च्या आसपास मतं मिळत होती. त्यापेक्षा इथे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या पक्षांची बेरीज 33% प्रदीप गुप्ता दाखवतोय. भाजपची मतं जवळजवळ 14-19 यांच्या आसपास 29, 31, 30 वगैरे जी काय आहेत ती राहत आहेत. शिवसेना बरोबर असो की शिवसेना बरोबर नसो, भाजपची मतं इंटॅक्ट राहिलेली आहेत. आणि तरीही शिवसेनेच्या 2 गटांची बेरीज ही 33% होते. तर अजितदादा आणि शरद पवार ह्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 गटांची बेरीज 4% अधिक 9% धरली तर ती 13% होते. म्हणजे माझ्या अंदाजाने गेल्या वेळेला लोकसभेला किंवा विधानसभेला
जी 15, 16, 17% आसपास NCP राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता तो 13% आलेला आहे. ही बाब गंभीर आहे मित्रांनो. हे आकडे फार महत्त्वाचे असतात. निवडून आलेल्या जागा 5 वर्षासाठी असतात, पण पक्षाला मिळणारी मतं ही जितकी टक्केवारीत वाढत किंवा कमी होत जातात तितकी त्या पक्षाचं भविष्य हे उच्च होत जातं किंवा घरंगळत जातं. आणि म्हणून या टक्केवारीला मी फार महत्त्व देतो. आता इथे लक्षात येईल की प्रदीप गुप्ताच्या एक्झिट पोलनुसार दोन्ही गट मिळून राष्ट्रवादी काँग्रेसने साधारण 3% आसपास मतं गमावलेली आहेत. काँग्रेससुद्धा 18-19% होती. ती काँग्रेस पार्टी ही 14% आलेली आहे. याचा अर्थ सरळ असा होतो की काँग्रेस पक्षाने पण महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढवताना कमीत कमी 4 ते 5% मतं गमावलेली आहेत. गेल्या लोकसभेचा आकडा किंवा विधानसभेचा आकडा काढलात तुम्ही तर तुम्हाला दिसेल की राष्ट्रवादी 2 गटांची बेरीज आणि काँग्रेसची आजची दिसणारी जी आकडेवारी आहे त्यामध्ये दोन्हीही पक्षांच्या मतांमध्ये घट झालेली आहे. पण दुसरीकडे महायुती किंवा महाविकास आघाडीत असलेले जे शिवसेना नावाचे पक्ष आहेत त्यांची बेरीज प्रचंड जवळजवळ 13% वाढलेली आहे, 12% वाढलेली आहे. महायुतीमध्ये असताना एकत्रित शिवसेनेला साधारण 20-21% आसपास मतं होती, ती आज 33% गेली दोघांची मिळून. याचा अर्थ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र असतानाची जी शिवसेना आहे त्यापेक्षा ते विभागले गेल्यानंतर त्यांच्या दोघांच्या मतांच्या बेरजेमध्ये जवळजवळ 12% वाढ होते. आणि मग ते 12% हे दोन्ही गटांच्या शिवसेना बेरजेमध्ये कुठून आले याचा शोध घ्यावा लागतो. आणि त्याचा शोध घ्यायचा असेल तो कोणी मतं गमावली आहेत त्याकडे वळावं लागतं. काँग्रेसने जर 5% गमावली, NCPने जवळजवळ 3-3.5% गमावली, तर 8-8.5% काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा मतदार एकत्रित शिवसेनेच्या बेरजेने खाल्लेला आहे हे तुम्हाला स्वीकारावं लागेल. पुढची आणखीन 3-4% मतं जी आहेत, कारण एकूण 11-12% मतं वाढलेली दिसतात, त्यातला 8 ते 9% हे दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेने खेचून घेतलं हे मान्य करायचं. तर मग आणखीन पुढची 3 ते 4% मतं कुठून आली याचा विचार करावा लागतो. आणि मग ती मतं समाजवादी पक्ष, ओवैसींचा पक्ष किंवा प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून खेचलेली 3-4% मतं असतील. उद्धव ठाकरे यांच्या गटाला एक्झिट पोलमध्ये प्रदीप गुप्ता जी 12% वाढ दाखवतोय त्याचं आणखीन एक प्रकारे विश्लेषण करणं आवश्यक आहे की यापूर्वीच्या निवडणुकीत साधारण 20%ची मर्यादा शिवसेनेने कधीही पार केलेली नव्हती. ती 20%च्या 20% मतं जर आज या एक्झिट पोलमध्ये 2024मध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला गटाला मिळत असतील तर मग एकनाथ शिंदे यांच्यासाठी मिळालेली किंवा दाखवलेली 13% मतं कुठून आली. एकनाथ शिंदे हे शिवसेनेच्या मूळ भूमिकेत आहेत, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेत आहेत, महायुतीमध्ये हिंदुत्वाच्या आघाडीमध्ये आहेत. त्यामुळे हिंदुत्व म्हणून शिवसेनेला मिळणारी जी मतं होती त्याच्या पलीकडची कुठचीही नवी मतं एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊ शकत नाहीत. पण आपली बाळासाहेबांपासून चालत आलेली हिंदुत्वाची जी कडवी भूमिका होती ती उद्धव ठाकरे यांनी सोडली. त्यामुळे आजपर्यंत हिंदुत्वाच्या विरोधात दंड थोपटून उभे राहणारे जे समाज घटक किंवा जे सेक्युलर घटक
हळूहळू करत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने झुकायला लागले असं म्हटलं जात होतं. त्याचं कारण ही 20% मतं दिसतात. आपण आता वेगळा हिशोब मांडू की यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये साधारणपणे शिवसेना गेल्या 10 वर्षातल्या 12 वर्षातल्या निवडणुकीमध्ये 20-21% राहिली असेल, तर मग हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे मिळणाऱ्या 20% मतांपैकी 12-13% अधिक मतं ही एकनाथ शिंदेंना मिळाली. ही त्या 20%तली आहे जेव्हा अखंड शिवसेना हिंदुत्ववादी होती. आणि त्यामुळे शिवसेनेला परंपरेने मिळणारी जी व्होट बँक होती हिंदुत्वाची, त्यातली 13% मतं जर एकनाथ शिंदे घेऊन गेले असतील, तर उद्धव ठाकरे यांचा जो उभाठा शिवसेना पक्ष आहे त्याच्यासाठी मूळ हिंदुत्वाच्या व्होट बँकेतली बाळासाहेबांनी तयार केलेला हिंदुत्वाची व्होट बँक जी होती त्यातली फक्त 7% मतं उद्धव ठाकरे यांच्या बाजूला आली. हे सत्य आपल्याला स्वीकारावं लागेल. पण मूळच्या शिवसेनेची किंवा मूळच्या शिवसेना हिंदू व्होट बँकेतली 7% मतं उद्धव ठाकरे यांच्याकडे आले असतील, तर पुढची 12-13% मतं ही त्यांच्या भूमिका बदलण्यातून आलेली आहे. म्हणजेच ती हिंदुत्व विरोधी भाजप, RSS किंवा बाळासाहेबांचं जे कडवं हिंदुत्व होतं त्याच्या विरोधात आजपर्यंत शिवसेनेला कडाडून विरोध करणारा जो समाज घटक, मतदार घटक होता, तो मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरे यांच्याकडे आकर्षित झाला आहे. आणि असा सगळ्यात मोठा मतदारांचा घटक हा मुस्लिम मतांचा असतो. मुस्लिम व्होट बँक असं ज्याला म्हटलं जातं, ती मुस्लिम व्होट बँक ही कायम हिंदुत्वाच्या विरोधात, हिंदुत्वाच्या राजकारणाच्या विरोधात उभी राहिली आहे. आणि तरीही हिंदुत्व सोडलेल्या उद्धव ठाकरे यांना 20% मतं मिळत असतील, तर त्यांची वाढलेली 12% मतं, 13% मतं ही हिंदुत्वाच्या विरोधी मतदान करणाऱ्या घटकातून आलेली आहेत. हे स्वीकारावं लागतं. आजपर्यंत हा सगळा हिंदुत्व विरोधी असलेला मतदाराचा घटक हा प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, OIC, वंचित बहुजन आघाडी किंवा समाजवादी पक्ष यांना मतं देत होता. भले काँग्रेसने मुस्लिमांसाठी काही केलं असेल, न केलं असेल, पण मुस्लिमाने भाजपच्या विरोधात ठामपणे उभं राहिलं पाहिजे हा जो प्रचार केला गेला, त्यामुळे बहुतांश मुस्लिम मतदार हा प्रामुख्याने भाजपच्या विरोधातल्या एखाद्या कडव्या आणि समर्थ विरोधकाला मतदान करतो. आणि म्हणून गेल्या 2 वर्षामध्ये उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडून भाजपच्या विरोधात पदोपदी जी भूमिका घेतली, त्यामुळे त्यांच्याकडे जो मुस्लिम मतदार किंवा हिंदुत्व विरोधी मतदार आकर्षित झाला, त्याचं प्रतिबिंब हे प्रदीप गुप्ताच्या एक्झिट पोलमध्ये आलेल्या आकडेवारीमध्ये दिसून येतं. 20% मतं. विचार करा मित्रांनो, 7-8% ओरिजिनल हिंदू मतं आणि एकूण टक्केवारीत दिसतंय की 20% मतं. याचा अर्थ हिंदुत्वाची उद्धव ठाकरेंनी टिकवलेली किंवा ठाकरे नावाशी निष्ठा म्हणून टिकवलेली शिवसेनेची जी मूळ वोट बँक आहे, त्यातली 7 ते 8% मतं उद्धव ठाकरेंना मिळत आहेत. पण 12% मतं हे त्यांनी हिंदुत्व झुगारल्यामुळे, भाजपशी नाळ तोडल्यामुळे त्यांना मिळालेली आहेत. आणि ती मतं एक प्रकारे काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, वंचित बहुजन आघाडी, OIC, समाजवादी पक्ष यांच्याकडून खेचून घेतलेली आहेत. आणखीन एक, हे सगळे आकडेवारी गमतीशीर आहे मित्रांनो. आणखीन एक गंमत सांगतो तुम्हाला. या निवडणुकीमध्ये 2 शिवसेना निवडणूक लढवत होत्या. 14 आणि 19 मध्ये 1 शिवसेना 1 भाजप अशी महायुती होती. यावेळेला 1 शिवसेना ही महाविकास आघाडीत होती आणि तिने 21 जागा लढवल्या.
महायुतीतल्या शिवसेनेने 15 जागा लढवल्या, त्या दोघांची बेरीज करा, 21 आणि 15 36 जागा होतात. अधिक भाजप हा सुद्धा मूळचा हिंदुत्ववादी ओरिजिनल पक्ष आहे, त्याच्या 28 जागा घेतल्या तर 28 आणि किती 36 जवळजवळ 64 जागा ह्या 2014 किंवा 19मध्ये हिंदुत्ववादी पक्षांनी लढवल्या. त्यांनी यावेळेला 64 जागा लढवल्या. महाराष्ट्रात फक्त 24 जागा आहेत. महाराष्ट्रात फक्त 48 जागा आहेत. आणि प्रमुख 2 आघाड्या होत्या, एक महायुती एक आघाडी, यांचे 48 त्यांचे 48. यापैकी दोघांची बेरीज केली प्रमुख पक्षांची तर 96 उमेदवार उभे होते आघाडी आणि युती मिळून. त्यामध्ये 64 जागा 2 शिवसेना आणि भाजप मिळून होतात. याचा अर्थ असा मित्रांनो की 96 पैकी 64, 32 जुने 64 त्रिक 96. याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये लढवल्या गेलेल्या ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये 2014 आणि 2019च्या तुलनेमध्ये ज्या 96 जागा लढवल्या जात होत्या त्या 96 जागांपैकी 64 जागा या शिवसेनेने लढवलेल्या आहेत, आपला हिंदुत्ववाद्यांनी लढवलेल्या आहेत, ज्यामध्ये भाजप आणि शिवसेना 2 यांची बेरीज 64 उमेदवार होते. ही गंमत लक्षात घेण्यासारखी आहे. त्यामुळे स्वतःला पुरोगामी मानवणारे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या 2 पक्षांच्या अधिक अजितदादा गट त्याच्यात घातला तर लढलेत जागा किती बघा, 32 जागा. अजितदादा 5 जागा का 4 जागा, शरद पवार 10 जागा आणि काँग्रेस 17 जागा. ते 32 जागा लढवले आणि त्यांच्या दुप्पट गेल्या वेळेला हिंदुत्व म्हणून लढलेले होते त्यांनी अधिकच्या 16 जागा लढवल्या. आणि ह्याच्यात मतांची टक्केवारी घेतली तर अजितदादांचे बाजूला ठेवा, एकनाथ शिंदे 13, शिवसेना उद्धव ठाकरे 20, 33 अधिक 29 म्हणजे 62-63% मतं ही 2014-19 मधल्या महायुतीच्या पक्षांना मिळाली असं गृहीत धरावं लागतं. असो, मुद्दा इतकाच आहे की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने आपला पक्ष फुटला असताना जी अधिकची मतं मिळवली आहेत ती मतं माझ्या दृष्टीने फार महत्त्वाची आहेत. शिवसेनेला एकत्र असताना मिळणारी 21% मतांच्या तुलनेत 33% म्हणजे 12-13% मतं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून खेचून आणली गेली आहेत. याचा अर्थ उबाटा शिवसेना ही भविष्याच्या राजकारणामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीला गिळंकृत करणार आहे. आज त्यांच्या मतांची टक्केवारी तिकडे गेली आहे, पण उद्धव ठाकरेंना मिळालेल्या मतांकडे बघता पुढच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक इच्छुक उमेदवार विधानसभेच्या आधी उबाठा शिवसेनेत जाण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे. फक्त प्रदीप गुप्ताने दिलेले जे आकडे आहेत हे आकडे प्रत्यक्ष मतमोजणीत सिद्ध व्हायला पाहिजेत, पण त्याची चाहूल लागलेली आहे. उद्धव ठाकरे ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यासाठी जमेची बाजू आहे की लायबिलिटी आहे याचा विचार पुढल्या काही आठवड्यात त्या दोनही पक्षांना करावं लागेल. एवढंच बोलून थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.